नमस्कार. माझ्या आजीची मुळी. आपण न्यूजपेपरमध्ये आजीचा बटवा हे वाचलेलं असेल. आजीचा बटवा हा नातवंडांसाठी असतो. कधीकधी मुलगासुद्धा तिच्यापुढे हात समोर करून आजीचा बटवामधून वस्तू मागतो. बाप आणि बेटा दोघांचंही आजीच्या बटव्यातून काहीतरी नामचीन चीज आजीकडे मागणी करीत असतो. आताच्या आधुनिक युगाच्या आज्या तर कमरेला पैशाची पिशवी लावत नाही, नऊवारी लुगडं पातळ घालत नाही, बनारसी शालू, पैठणी, सहावारी साड्या घालतात, कमरेला पट्टा आणि आकडा लावतात. आजीची व्याख्या अशी की नऊवारी लुगडं पातळ घातलेली म्हातारी स्त्री म्हणजे आजी, माझ्या वडिलांची आई. आजीचा जीव आपल्या नातवंडांमध्ये असतो, कारण आपल्या मुलांचे मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून जीव की प्राण असतो. नातू असला म्हणजे वंशाचा दिवा, घराचा दीपक असतो, म्हणून आजी खूप माया प्रेम करते. मी लहान होतो. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच शाळेत झालं. पूर्वी काय होतं, गॅस नव्हता. सकाळचा स्वयंपाक हा चुलीवर करायचा लागायचा. मग वाड्यातील बाया सकाळी जेवण खाऊन झालं की जंगलात काड्या लाकडं घ्यायला जायची. शेताच्या बांधाला कडे कपारी, विना पेरलेले बखर जागेत झाडेझुडपे उगलेली असायची. त्यातून काही झाडझुडपं तोडून त्यांची मोडी बांधून आणायची. गावापासून 5 ते 10 किलोमीटर अंतरावर शेती आणि जंगल असायचे. माझी आजी काड्या घ्यायला जायची. काड्या लाकडं याला चावडी भाषेत बैतण पण म्हणतात. आमच्याकडे बारमाही पीक असते. उदाहरणार्थ ऊस आणि केळी. आमच्याकडची केळी हे प्रमुख पीक म्हटलं तरी चालेल. संपूर्ण भारतात जळगाव जिल्ह्यातील केळी फार प्रसिद्ध आहे. प्रत्येक वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळ्या वस्तू ह्या शेतात असायच्या. दिवाळी संपली की नोव्हेंबर-डिसेंबरला बोरांचं सीझन यायचं. आमच्याकडे तर बोरांची झाडं भरपूर आहे. संपूर्ण जंगलात शेताच्या बांधाला बोरांची आंब्याची झाडे असायची. मग समजा बैतरण काढता काढता बोरांच्या झाडाकडे बोरांचा पात्रा पडलेला असायचा. मग ती बोरं वेचून कपड्यामध्ये भरून गाठोडं बांधून झोळीमध्ये ठेवून आणायची माझी आजी. बोरं ही खूप गोड असायची. मेरूंची बोरं महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मेरूण हे जळगाव लगतच गाव आहे, म्हणूनच हा आख्यायिका प्रसिद्ध आहे. माझी आजी दारात आली की धाडकन मोळी आपटायची. मग मी CID चौकशी चालू व्हायची. आमच्या आजीला आम्ही आई म्हणायचो. आई, खायला काय आणलं? आजी म्हणायची, पाय त्या मोळीत बोराचं गाठोडं आहे. मी शोधायचो, खाली वर करायचो. सापडल्यावर आनंद गगनात मावेनासा व्हायचा. माझी आजी हमेशा काही ना काही खायला वस्तू मोळीमध्ये टाकून आणायची. मी तिचा नातू तिचा खायच्या वस्तू विचारणार म्हणून माझ्यासाठी काही ना काही घेऊन यायचीच. आंबा, ऊस, हरभरा डाळ, गव्हाच्या हिरव्या उंब्या असं काही ना काही राहायचेच. मला रविवारची शाळेला सुट्टी असायची. मग मी त्या दिवशी सकाळी लवकर उठून आजीसोबत जायचो. आंब्याच्या सीझनला पिकलेला सागा खायची मजा खूप यायची. पण म्हणता ना, गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. आजी पण जिवंत नाही. मी पण गाव सोडून आलेलो आहे. कधी आठवण आली की मन कसं गहिवरून येते. कृपया आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.